नमस्कार मित्रांनो. भारतीय राजकारणात पश्चिम बंगालच्या निवडणुका म्हटल्या की हिंसाचार, गोंधळ आणि आरोप प्रत्यारोप हे समीकरण नवीन नाही. पण आता एक मोठी बातमी समोर येते. निवडणूक आयोगाने फाल्टा विधानसभा मतदारसंघातील तब्बल 285 केंद्रावर पुन्हा मतदान घेण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतलेला आहे. एकाच मतदारसंघात इतक्या मोठ्या प्रमाणावर फेरमतदान का? निवडणूक आयोगाला असं का आढळलं की त्यांना हा कठोर निर्णय घ्यावा लागलेला आहे? आणि 21 मे रोजी होणाऱ्या या मतदानाचा निकाल बंगालच्या सत्तेवर काय परिणाम करेल? आजच्या या सविस्तर रिपोर्टमध्ये आपण हेच जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी गंगाधर तिरमारे. फाल्टा हा दक्षिण 24 परगणा जिल्ह्यातील एक अत्यंत महत्त्वाचा मतदारसंघ आहे. हा परिसर तृणमूल काँग्रेसचा गड मानलेला जातो. पण यावेळच्या निवडणुकीत येथे सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये काटाजोड लढत पाहायला मिळालेली आहे. या मतदारसंघातील मतदानाची टक्केवारी नेहमीच जास्त असते. येथील राजकीय समीकरणे राज्याच्या सत्तेचे भविष्य ठरवण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात. मतदानाच्या दिवशी झालेल्या घटनांमुळे हा मतदारसंघ संपूर्ण देशाच्या चर्चेत आलेला आहे. आता आपण मूळ मुद्द्याकडे वळूया. 285 केंद्रांवर फेरमतदान का होतंय? पहिल्या टप्प्यात जेव्हा फाल्टमध्ये मतदान झालं तेव्हा विरोधकांनी भाजप आणि डाव्या आघाडीने गंभीर आरोप केलेले आहे. अनेक केंद्रांवर मतदारांना धमकावून बाहेर काढण्यात आलेलं होतं. यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे बूथ कॅप्चरिंग आणि बोगस मतदानाचे प्रकार CCTV कॅमेऱ्यामध्ये कैद झालेले आहेत. केंद्रीय सुरक्षा दल असूनही स्थानिक गुंडांनी मतदानाचा प्रभाव पडल्याच्या तक्रारी आलेल्या आहेत. निवडणूक आयोगाने या तक्रारीची दखल घेतलेली आहे. जिल्हाधिकाऱ्यांकडून सविस्तर अहवाल मागवलेला असून या अहवालात अनेक तांत्रिक त्रुटी आणि नियमांचे उल्लंघन झाल्याचे सिद्ध झालेले आहे. दुसरीकडे लोकशाहीच्या पवित्र उत्सवात कोणताही डाग राहू नये यासाठी निवडणूक आयोगाने आपला विशेषाधिकार वापरलेला असून 285 केंद्रे ही संख्या छोटी नाही. एखाद्या मतदारसंघातील 70 ते 80% केंद्रांवर पुन्हा मतदार होणं हे प्रशासकीय आणि राजकीय व्यवस्थेची मोठी हार मानलेली जात आहे. यामध्ये महत्त्वाचे तपशील काय आहे ते आता आपण बघून घेऊया. 21 मे 2026 सकाळी 7 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत यावेळी निवडणूक आयोगाने निमलष्करी दलाच्या पॅरामिलिटरी फोर्स 200 कंपन्या तैनात करण्याचा निर्णय घेतलेला आहे, जेणेकरून एकही बोगस मतदान पडणार नाही. या निर्णयामुळे बंगालच्या राजकारणात भूकंप आलेला आहे. व दुसरीकडे सर्वात महत्त्वाचं म्हणजे सत्ताधारी पक्षाने हा निर्णय केंद्र सरकारच्या दबावाखाली घेतल्याचा आरोप केलेला आहे. आम्ही लोकांच्या मनात आहोत. किती वेळा मतदान घेतले तरी विजय आमचाच होईल असा दावा TMCने केलेला आहे. विरोधकांनी याचं स्वागत केलेलं असून लोकशाहीचा विजय झालेला, आता मतदारांना निर्भयपणे मतदान करता येईल असं त्यांचं म्हणणं आहे. व आता 21 मे पर्यंत फाल्टमध्ये पुन्हा एकदा सभा, रॅली आणि प्रचाराचा धुरळा रडणार आहे. या फेरमतदानाचा निकाल केवळ फाल्टनपुरता मर्यादित नसेल तर तो पूर्ण बंगालमधील राजकीय हवेची दिशा स्पष्ट करेल. जर या फेरमतदानात मतदानाचा कल बदलला तर ते सत्ताधारी पक्षांसाठी धोक्याची घंटा असू शकते. CCTVमध्ये वेबकास्टिंग, प्रत्येक बूथवर मायक्रो ऑब्झर्व्हर्स आणि कडेकोट बंदोबस्त यावेळी चूक व्हायला नाही असं निवडणूक आयोगाने स्पष्ट केलेलं आहे. मंडळी, पश्चिम बंगालमधील ही निवडणूक आणि फाल्टाचा फेरमतदान लोकशाहीच्या प्रवासातील एक महत्त्वाचा टप्पा आहे. हिंसाचार आणि गैरप्रकारांचा आळा घालण्यासाठी निवडणूक आयोगाने याचे उचललेले पाऊल तुम्हाला कसं वाटलं? 21 मे रोजी काय होईल? तुमच्या प्रतिक्रिया कमेंट्समध्ये नक्की कळवा. अशाच ताज्या घडामोडी आणि सविस्तर विश्लेषणासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत पाहत राहा आपल्या मातीतील बातम्या. तोपर्यंत धन्यवाद.